काय ग? सॉरी मेघना, ऍक्च्युली म्हणून टाळत असते मी कुणाकडे जाणं. जगण्याच्या प्रत्येक क्षणात कुठे ना कुठे अनिलचा संदर्भ येतोच. नुसतं घर असं म्हटलं तरी लाखो आठवणी धावत येतात. आणि मग चार चौघात वावरत असताना धरण फुटल्यासारखं रडू येतं मला. असं होतं कामा नये. अरे अंजली, अच्छा अच्छा अच्छा, मी तुम्हाला ओरडलो म्हणून आलात का तुम्ही? गुड गुड गुड. चला, जगात कोणीतरी घाबरतं मला, बरं वाटलं. हे काय ना, मेघना मला बिलकुल घाबरत नाही, उलट मीच घाबरत असतो तिला. आदित्य, खरं वाटेल ना तिला? अरे जरा तरी कन्व्हिन्सिंगली बोलायचं. अरे अमित दादांचं कळलं ना, म्हणून तिला बघायला यावंसं वाटलं. ओके ओके. अरे पण मग चहा पाणी तरी झाले की नाही तुमचं? करणार 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 करणार. तुमचीच वाट बघत होतो रिजनल हेड साहेब, तुम्ही आलात ना, आता करा. अरे यार, सकाळी खूप छळलंय तुम्ही लोकांनी मला, निदान आता तरी सोडा. जा, तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी पन्ह करते सगळ्यांसाठी. ओके. दादा काय करतोय? काय करणार, त्यांचा लॅपटॉप आणि ते सुरू आहे परत परत पहिले पाडे 55. अरे पण नानांनी मॉनिटर केलंय ना तुला. तर मला मॉनिटर केल्यानंतर तुम्ही ऐकणारच आहेत ना माझं. नाही नाही, मी ऐकणार बघ तुझं. मी चाललो फ्रेश व्हायला. अगं पन्ह करायला एक माणूस पुरतो, आता तिघी मिळून पन्ह करायची काही गरज नाहीये. नाही ताई, दादांना जाऊन भेटून येतो 2 मिनिटात. हा ठीक आहे, भेटून. अरे या. दादा, ही अंजली आणि हे आमचे अमित दादा. मेघनाकडून ऐकलंय त्यामुळे ओळख असल्यासारखीच वाटतंय. हो, मला पण. ऍक्च्युली मुंबईला आल्यापासून यायचं चाललं होतं, पण जमतच नव्हतं. तुमच्या तब्येतीचं कळल्यावर आता म्हटलं जायलाच हवं. हो, सगळ्यांना घाबरवलंच होतं मी, पण आता ठीक आहे. सिरियस नव्हतं, पण हा सिरियस होऊ शकलं असतं. हा दादा, अंजलीने फळं आणले तुमच्यासाठी. अरे म्हणजे फळांची स्टोरी पोहोचली वाटतं तुमच्यापर्यंत? हा हो, मेघनाने सकाळची सगळी गंमत सांगितली मला. वेल, थँक्यू. विजयताईंकडे देते. ठीक आहे, टेक केअर. थँक्स, बाय. येते. अंजली, तुझ्यासाठी थंडगार पन्ह. ताई, अंजलीने हे फ्रुट्स आणलेत अमित दादांसाठी. अगं कशाला ग अंजली, तू ना आता आमची जाम पंचायत करून ठेवली आहेस. म्हणजे आता जर चहा प्यायचा असेल तर घरात फळं नाहीयेत ही सबब नाही सांगता येणार आम्हाला. खरंच की. मेघना, तुमच्या चहाचा चान्स गेला आता. काय मॉनिटर बाई, पुढचा काय हुकूम? पुढचा हुकूम ना, आता सरबत घे. ओके. जाम नौटंकी हा. ताई, तुम्ही घ्या ना. नाही, मी काय करते माहितीये का, अमित बोर होतो एकटा, मी त्याच्या बरोबर घेते. 1 मिनिट ताई. आता काय? हे घरासाठी. वाव, काय सुरेख आहे ग. आदित्य बघ ना किती छान आहे. हो, खरंच खूप छान आहे. माईला आवडेल. हो ना, त्यांना भेटायचा योगच नव्हता आज माझा. अगं येशीलच ना पुन्हा तू. आणि तुला सांगू का, तुला माईंचा स्वभाव इतका आवडेल ना, खूप गोड आहेत त्या. बरं ठीक आहे, चला मी जरा ना अमितला सरबत देते आणि त्याच्या बरोबर बसते जरा. हा, कंटाळलाय ग तो. आलेच. काळजीच वाटते रे मला त्या अंजलीची. नाही म्हणजे बघ ना, असं अर्ध्या रस्त्यावरती जोडीदाराची साथ सुटणं किती अवघड आहे अरे. तिला एक लहान मुलगा आहे ना, त्याचं मात्र मला फार वाईट वाटतं. म्हणजे आता ही दोघंच आहेत एकमेकांना,
पण त्यातही तिला नोकरीमुळे त्याच्यापासून लांब राहायला लागते. कसं मॅनेज करत असेल रे ते लेकरू पण. आम्ही मला ना ती खूप सेन्सिबल वाटली मुलगी. म्हणजे बघ ना, खरं तर ती मैत्रीण मेघनाची, पण तू आजारी आहे म्हटल्यानंतर आवर्जून तुला भेटायला आली आणि पहिल्यांदाच आपल्याकडे येते म्हणून छानशी गणपतीची मूर्ती घेऊन आली गिफ्ट म्हणून आपल्याला. आम्ही मला असं वाटतं ना की आपणही आपल्याकडून ना तिला एखादं छोटंसं छान गिफ्ट देऊया. दे दे. चला निघायला हवं आता. अगं आता थांब ना, जेवूनच जा. नको ग. अंजली खरंच मेघना म्हणते तसं थांब ना, जेवून जा ग. एवढा संकोच नको करूस. नाही नको, म्हणजे घरी सांगितलं नाहीये तसं. आधी घरी सांगायला हवं ना जेवायला नाहीये. बरोबर ना? हा तेही बरोबरच आहे. नाही म्हणजे माझी बहीण असं काही म्हणणार नाही मला. मावस बहीण असली तरी सख्यासारखं नाते आमचं. पण तरी मला भान ठेवायलाच हवं ना. मग निघू मी? हो. एक मिनिट. हा, हे आम्हा सगळ्या देसाईंकडून तुला एक छोटस गिफ्ट आहे. मी स्वतः केलेली पर्स आहे. हात लागू मेघना. हे घे. अहो, पण हे कशासाठी? असं नाही, कंपल्सरी. घे घे. आदित्य घे ना. घे. थँक्यू सो मच. अगं माय प्लेजर. बरं निघू मी आता? म्हणजे कुणी काही म्हणाला नाही तरी उशीर झाला तर मलाच अवघडल्यासारखं वाटतं. तसं एका एजंटला सांगून ठेवलंय मी, स्वतंत्र घर असलेलं केव्हाही चांगलंच ना. येते. ये हा पुन्हा. हो. माई आले की तर नक्की ये. मी लगेच बोलले नाही, पण मनात आलं होतं हा माझ्या. काय ग? अरे ती अंजली स्वतंत्र भाड्याने खोली बघते. पण मग आता कुठे राहते ती? तिच्या मावस बहिणीकडे. नातेवाईकांकडे 4 दिवस जाऊन राहणं वेगळं आणि वर्षभरासाठी राहणं जरा वेगळंच पडतं ना. नाही खरंय, माणसं किती चांगली असली तरी शेवटी जागेची अडचणी असतेच ना. आणि खरं सांगू का, ती आता ज्या सिच्युएशन मध्ये आहे म्हणजे मानसिक, त्यात तिला एकटं राहावंसं वाटत असणार. सगळ्यांबरोबर वावरताना आपल्या दुःखाचा इतरांना त्रास होऊ नये याची ती आटोकाट काळजी घेत असते. पण तिच्या मनात काय चालू असेल आपण कल्पना करूच शकतो. नाही, म्हणूनच माझ्या मनात विचार आला. नाहीतरी साखरकरांना दिलेल्या 4 खोल्या त्यांनी मागच्याच महिन्यात रिकामा केल्यात ना. आणि मला काय वाटतंय हिला 2 खोल्याही पुरतील नाही का? अरे हो, करेक्ट आहे. तू बोललीस का नाही मगाशी? अरे असं मी एकदम परस्पर कसं बोलणार ना. नानामाईंना तर विचारायला हवं. नाही, नानामाईंची अजून तिच्याशी प्रत्यक्ष भेटही नाही झालेली. हो पण नानामाई होच म्हणतील. नाही ते हो म्हणतील रे, पण एकदा त्यांच्या कानावर घालायला हवं ना. मी चंद्रात बोलून ठेवू का तिच्याशी? नाहीतर ती दुसरं घर घेऊन मोकळी होईल. नाही नाही, मला वाटतं तू बोलच तिच्याशी. काय होईल, एकतर इकडे आल्यानंतर तिचे एजंटचे पैसे वाचतील आणि सोबतीसाठी तिला सोयीस्कर होईल ना इकडे असणं. तसंही एकट्या बाईचं राहणं फार अवघड असतं. ऍक्च्युली अंजलीला मी जितकं ओळखते त्यावरून ती स्वतःहून बोलणाऱ्यांमधली नाहीये. ह्या सगळ्या प्रकरणानंतर कोणाकडूनही मदत घेणं ती कटाक्षानं टाळते. नाही खरंच त्याचंच कौतुक वाटतं. जोडीदाराशिवाय जगणं किती अवघड आहे ना. म्हणजे माझ्या या परवाच्या प्रकरणामुळे बाकीच्यांचं मला माहित नाही, पण माझ्या आणि विजयाच्या नक्कीच लक्षात आलंय. बाप रे, दिवस कधी उजाडला कधी मावळला कळलं सुद्धा नाही. ते तर हल्ली रोजच कळत नाहीये. बघ ना, नाही म्हणता 11:15 वाजले सुद्धा. बाकी तुझं झालं का? नाही ना रे, निदान पहिल्या 2 लेक्चर्स वरी प्रिपरेशन करायला पाहिजे ना. तू कर बाबा, मला जाम झोप येते, मी झोपतो. गुड नाईट. गुड नाईट.
अरे हे काय? तू माझा नाही आज बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे पण आज खरंच माझा बर्थडे नाही. तू का लावली सिटी येऊन? अजिबात लक्षात नव्हतं माझ्या. गॉड, साफ विसरले होते मी. पण मी नव्हतो विसरलो. हॅपी बर्थडे. थँक्यू 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 सो मच. काय मग वय वाढलं म्हणे तुमचं? अच्छा, तुमचं कमी होतं का? हा. आणि गिफ्ट कुठे माझं? आहे एक सरप्राईज. हो, असं पण आहे का? सांगणार आहे आदित्य. मॅडम, सरप्राईजेस ही सांगण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात. ओके. अरे हॅपी बर्थडे. लव यू आदित्य. सगळं तयार? हॅपी बर्थडे मेघना. आई, आज तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून तुला स्वयंपाकापासून सुट्टी. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. नमस्कार करते. अगं राधा. मग आज काय प्रोग्राम? माहिती नाही. देसाई सरप्राईज का? हो, असं दिसतंय. कळलं नाही अजून. पण काय होत आई, स्वयंपाकातून सुट्टी वगैरे काहीतरीच ना तुमचं. असू दे ग मेघना. आता तुम्हाला ही तब्येतीची हेळसांड करू नका असं सांगायला लागणार आहे. आणि बघा, मीच दटावणार आहे. नाही, आता 1 वर्षांना मोठी झाले ना मी. अरे बापरे, मग घाबरावं लागणार की काय तुला? ए, पण मोठी झालीस तरी माझ्यापेक्षा नाही. हा, अर्थात होत आई. तू मोठी झालीस ना, म्हणून तुझ्यासाठी मी छान गोडाचा शिरा केलाय. अय्या. आणि तुला माहितीये त्याच्यामध्ये सगळं घातलंय, बदाम, पिस्ते, सफरचंद, केसर. जरा मला टेस्ट करून सांग, तुला आवडतोय का? तुला आवडतो तसा खरपूस केलाय मुद्दाम. सॉलिड, मस्त. थँक्यू. बरं, नानांना नमस्कार केलास की नाही? नाही, आलेच. ये. नाना. अरे उठली का बर्थडे बेबी? हो. वॉकला गेली होतीस का? नाना. नमस्कार करते. आयुष्य आयुष्य. थांब, तुझं गिफ्ट देऊ दे तुला. माझं आपलं नेहमीचं गिफ्ट, पुस्तक. थँक्यू सो मच. घाई करू नकोस. ज्या दिवशी तुला आतून वाटेल ना आज काहीतरी नवीन वाचलं पाहिजे, त्या दिवशी उघड आणि वाच. मग आज काय प्रोग्राम? आदित्यची काहीतरी धावपळ सुरू असेल ना? हो, आहे ना, पण सांगितलं नाहीये अजून. आणि मी आधी आज आईबाबांकडे जाणार आहे. पहिलं लेक्चर ऑफ आहे ना मला. बाबांचा फोन आला होता मला तुझ्या, अमितला भेटायला येतो म्हणून. मग स्वतःलाच त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, म्हणाले नको उगीच त्यांना त्रास होईल, आता डिस्टर्ब नाही कर. म्हटलं ठीक आहे. बाकी कसं चाललंय तुझं कॉलेज? व्यवस्थित. नाना, तुमचा मूड नाहीये का? वाटतंय का तसं चेहऱ्यावरून? म्हणजे हो,
ओळखलंस खरं बरोबर. मूळच नाही ग, अमितच्या धक्क्यातून पुरता सावरलेलं नाही आम्ही अजून. नाही तसं काही फार गंभीर नव्हतं, पण कधीही काहीही होऊ शकतं ही अशी झलक दिसली ना ती खूप भीतीदायक होती. त्यात संजीवनी नव्हती ना इथे, ती असती तर एकमेकांना सावरलं असतं आम्ही. एकटा होतो ना, त्यामुळे अशी डोक्यात वेगवेगळ्या विचारांची चक्र सुरू झाली. जगण्यातले ताणतणाव, जगण्याचा आणि जगाचा वाढलेला वेग, भावनिक गुंतागुंत, माणसांची झालेली यंत्र, सगळ्या गोष्टींनी असं डोक्यात एकदम दंगा सुरू केला. आणि त्यामुळे अशी निराशा आणि अगतिकता आल्यासारखं झालं. प्रयत्न करतोय यातून बाहेर पडण्याचा, पण जरा कठीण जात आहे. वाढदिवस आहे तुझा, उगीच काहीतरी बोलत बसलो मी. हाय हो नाना, आणि वाढदिवस म्हणून एक रुटीन झालंय, सवयीनं साजरा करतो आपण. खरं म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला वर्षभरात आपण किती वाढलो याचा ताळेबंद मांडतच नाही आपण. अरे वा, आता खात्री पटली माझी, तू लेक्चरर झालीस त्याची. अमराव ते नको खाऊ, मी हे देते ते खा. ते काय फार बघ दादा नाही म्हटलं थोडं डिस्टर्ब करूया तुम्हाला दोघांना. अय्या, सॉरी सॉरी सॉरी. काय मग कशी आहे तब्येत? फ्रेश. वा विजया, हा हे फळ प्रकरण सॉलिड मनावर घेतलंस तू? मग मनावर घेतलंय इतरांसाठी, स्वतःचा विचार दिला. मला नाही बाबा फळं खाऊन सुरुवात करतायत दिवसाची. मला सकाळी सकाळी गरम गरम चहाच लागतो. हे चिटिंग आहे. मग तू माझ्या दादावर जबरदस्ती नाही करू शकत? मग मी काही जबरदस्ती वगैरे नाही करत. नाही जबरदस्तीच होती ती. आता माझी चूक होती म्हणून मी खाल्ली फळं. पण आज सांगतो आदित्य, काय फ्रेश वाटतं रे फळं खाऊन, मस्त वाटतंय. अरे मला ना चहाची आठवण पण येत नाही हल्ली. तर मस्त मी फळं खायचं, मग पोहे काहीतरी उपमा वगैरे. बरोबर पोळी भाजी खाल्ली मी. अरे वा. मग आज मी सांगितलं विचारलं की मला मोसंबी हवंय. पण सॉलिड एकदम फ्रेश वाटतं, तर मस्त एनर्जी आली आहे. ऐका, नाही नाही नको, नाही ऐका, मी जातो. काय ना मला चहाच लागतो सकाळी. काय हॅपी बर्थडे. मेघनाला सांग रे. काय झालं, मी भावाकडून आलो तर नाना म्हणणे की ती गेली आई बाबांकडे. येस येस येस, पोचवतो ना निरोप. मग काय संध्याकाळी बाहेर ना? येस येस. विजया, आज मी दिवसभर फक्त फळं खाणार आहे, संध्याकाळी मला दाबून जेवायचं बॉस. दादा काय? आम्ही दोघच बाहेर. दादा तब्येत बरी नाही तुझी, डॉक्टर ओरडतील बाहेरचं खाऊ नकोस तू. मी नंतर घेऊन जाईन ना तुला, नंतर आपण जाऊया, आपण बाहेर जाऊया. अरे खूप ताकद आली, याला परत कामावर पाठवूया आपण. पण माझी तब्येत बरी आहे, मी येऊ शकते. मी येऊ शकते. दादाची काळजी घ्यायला तू घरी राहायला. कसं आहे बघा. बरं, तू काय परस्पर जाणार आहेस का घरी येऊन जाणार आहे? अरे म्हणजे काय, घरी येऊन जाणार, मस्त पैकी तयार बियार होऊन जाणार. चल चल बाय बाय. आणि दाग नाही कुठे तर गच्ची उघडी असेल. काय रे खेळतोस तू त्याला गच्चीवरून? हा शेखर, अरे आहे माझ्याकडेच आहे. ओके चालेल, करेक्शन करून पाठवतो मी तुझ्याकडे. ओके हो रे बाबा, देतो वेळेवर. चल बाय. अरे बापरे, तू चक्क माझा फोन उचललास? अरे स्टाफ रूम मध्ये आहे, ब्रेक आहे आता. अरे वा 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 वा, म्हणजे आज चक्क माझं लग जोरावर आहे काय? तर तुझा बर्थडे म्हणून स्पेशल फेवर. बोला, बोलून घे तू. अरे नाही नाही, जाने तो, चलो बख्श दिया तुम्ही. काय करतेस? काही नाही, लंच घेईन आता. बस, बाकी काही स्पेशल नाही? अरे मला वाटलं अख्खं कॉलेज तुझा बर्थडे सेलिब्रेट करत असेल. हा
लोक नारे लावत असतील की मेघना मॅम जिंदाबाद, मेघना मॅम जिओ जिओ, मस्त बॅनर्स लावले असतील, तुझं कटआउट लावलं असेल, फुलांच्या रांगोळ्या घातल्या असतील, लाइटिंग केलं असेल. बोला, नुसता बोल तू. गिफ्ट वगैरे काय आहे की नाही, की नुसती बोलाचीच कढी, बोलाचाच भात? काय तर म्हणे सरप्राईज आहे. अरे सब्र रखो मॅम, सब्र रखो. तू फक्त संध्याकाळी वेळेवर घरी पोहोच, तयार राहा, आपण बाहेर जातोय. काय? संध्याकाळी वेळेवर घरी पोहोच, तयार राहा, आपण बाहेर जातोय. ऑलराईट. आणखी काही सूचना सर? हो मॅडम, आज तर जन्मदिवस आहे तुमचा, इन्स्ट्रक्शन्स तर द्यावेच लागतील ना. अच्छा, असं असतं का? हो. पण सर, तुम्हाला तर ठाऊकच असेल, नवीन जन्माला आलेलं बाळ कोणाचंही काहीही ऐकत नाही. अच्छा, असं आहे का? अरे चल, जाऊ दे जाऊ दे, आज तुला सगळंच माफ केलं, नाहीतर या आर्ग्युमेंट मध्ये ना मीच जिंकलो असतो. ते बरं, चल भेटू, काम आवरूया. काय ना, संध्याकाळी मला डेट वर जायचं एका सुंदर मुली बरोबर. सुंदर मुली बरोबर? येस. ओ आय सी. पुरे ना पुरे, कौतुक पुरे झालं, कळलं. ठेवाचा फोन. बाय. चल बाय.